30% नफा धरून आता शेतीमालाचा भाव ठरणार। चारा उत्पादनासाठी आता शासन करणार मदत। रोजगार हमी योजनेतल्या मजुरांना आता अधिक लाभ आणि दूरदर्शन केंद्र पुणे आयोजित पीक परिसंवाद संपन्न। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शेतीमालाला पुढच्या वर्षीपासून आता अधिक भाव मिळू शकणार आहे। शेतीमालाच्या उत्पादन खर्चाबरोबरच 30% नफा सुद्धा गृहीत धरून शेतीमाल भाव काढायला राज्य शेतीमाल भाव समितीने मान्यता दिली आहे। येत्या खरीप हंगामापासूनच यावर कार्यवाही होणार आहे। शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी दीर्घकाळ लढा दिलाय। देश आणि राज्य पातळीवर या संदर्भात दखल घेण्यात आली असून त्याची फळं आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत। शासनाने निर्धारित केलेल्या राज्य शेतीमाल भाव समितीने याबाबतच्या सगळ्या सूचनांवर विचार केला आहे। आतापर्यंत फक्त सरासरी पद्धतीने शेतमाल भाव ठरवला जात होता, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत होता। मात्र आता सरासरी, भारांकित, प्रायोगिक, संचित आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार अशा 5 पद्धतींनी भाव काढायला शासनाने मान्यता दिली आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांचा नफा हा सुद्धा भाव निश्चित करताना गृहीत धरला जात नव्हता, मात्र आता तोही गृहीत धरण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना हमखास नफा मिळणार आहे। राज्यात यंदा कमी पावसामुळे पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण झाली आहे। रब्बी हंगामात ज्वारी, बाजरी आणि मका या पिकांनाच फटका बसल्यामुळे त्यांच्यापासून तयार होणारा चारा सुद्धा यंदा खूपच कमी प्रमाणात तयार झालाय। एकीकडे पाण्याचं दुर्भिक्ष आणि दुसरीकडे चाऱ्याचा अभाव यामुळे अनेक ठिकाणी पशुधन हातचं जाण्याची भीती निर्माण झाली आहे। सगळीकडे चारा कमी पडायला लागलाय। या समस्येवर मात करण्यासाठी आता राज्यात चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचं शासनाने ठरवलंय। चारा उत्पादन हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याची अंमलबजावणी आता युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या पात्र मजुरांना आता महाराष्ट्र सरकारच्या इतर कल्याणकारी योजनांचे फायदे मिळणार आहेत। या मजुरांची नोंदणी आता महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात होणार आहे। त्यामुळे या मंडळांच्या सदस्यांना मिळणारे फायदे लाखो रोजगार हमी मजुरांना सुद्धा मिळणार आहेत। इमारत कामगार कल्याणकारी मंडळात आतापर्यंत 1,02,994 कामगारांची नोंदणी झाली आहे। आता रोजगार हमी योजनेच्या तब्बल 1,76,00,000 मजुरांना सुद्धा या मंडळात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। रोजगार हमी योजनेच्या मजुरांना कामगारांचे इतर फायदे मिळत नाहीत, मात्र ती त्रुटी या नवीन निर्णयामुळे दूर झाली आहे। पुणे कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रात देशातलं पहिलं पुष्पोत्पादन संशोधन केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे। तसंच सध्याच्या काळामध्ये योग्य ते प्रशिक्षण घेऊन पॉलीहाऊस मधील संरक्षित शेती करण्यास प्राधान्य देण्यात यावं असं आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे यांनी नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या पीक परिसंवादात केलं। पुणे कॉलेजवरील 100 एकर जमीन आम्ही त्याला दिलेली आहे। त्यावेळी त्या ठिकाणी ग्रीन हाऊस, प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट बाहेरच्या देशाला, कारण बाहेर बर्फ पडत असल्यामुळं ऑफ सीझनमध्ये जे तिथला ऑफ सीझन जो आहे त्याच्या ठीक वेळेला आपण जर ग्रीन हाऊसमधून हे प्रोड्यूस बाहेर जर घेतले क्वालिटीचे, तर आपणाला फॉरेन एक्सचेंज मिळेल आणि फॉरेन किटी ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला मिळेल, उत्पन्न जास्त मिळेल। पुणे दूरदर्शन केंद्र, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसंच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांनी संयुक्तरित्या या परिसंवादाचं आयोजन केलं होतं। यावेळी कोल्हापूर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी दुष्काळ परिस्थिती, पाणी व्यवस्थापन या विषयावर एक पथनाट्य सादर केलं। गहू पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी। कापणीस उशीर झाल्यास काही गव्हांच्या वाणांचे दाणे शेतात झडू शकतात, म्हणून पीक पक्व होण्याच्या 2-3 दिवस अगोदर कापणी करावी। कापणी करतेवेळेस शक्य तितकी जमिनीलगत कापणी करावी। त्यानंतर मळणी करून धान्य उन्हात चांगले वाळवावे। गहू बियाणे साठवणुकीच्या काळात सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी उन्हात वाळवलेल्या बियाणास प्रति किलो 10 ग्रॅम याप्रमाणे वेखंड भुकटीची बीज प्रक्रिया करावी। नवीन लागवड केलेल्या फळझाडांच्या कलमांना पाणी कमी पडलं तर त्याची वाढ खुंटते। काही वेळा पाण्याचा अतिताण पडला तर नवीन लावलेली कलमे दगावण्याची शक्यता असते। हे लक्षात घेऊन पुरेसे पाणी व्यवस्थापन करावं।
सध्या उन्हाची तीव्रता वाढतीये. उन्हापासून रोपांची काळजी घेण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर, नवीन फळझाडांना सावली, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकांचा वापर करावा. आता पाहूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे. बीट कमाल 1500 रुपये, किमान 1250 रुपये. आलं कमाल 7000 रुपये, किमान 5500 रुपये. भेंडी कमाल 3500 रुपये, किमान 1600 रुपये. फ्लॉवर कमाल 900 रुपये, किमान 300 रुपये. गाजर कमाल 1300 रुपये, किमान 700 रुपये. काकडी कमाल 2500 रुपये, किमान 1000 रुपये. टोमॅटो कमाल 1400 रुपये, किमान 300 रुपये. वांगी कमाल 2500 रुपये, किमान 1000 रुपये. हिरवी मिरची कमाल 2500 रुपये, किमान 1500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. कोकणात हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.